नमस्कार. N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया अशा ताज्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते श्रीकांतजी शिंदे साहेब आणि तुमचे आमचे मार्गदर्शक या जिल्ह्यात जाधव साहेब आणि आमच्या पाठीवर नेहमी हात ठेवणारे आणि शिवसेनेला तरी जिंतूरमध्ये काही अंशी का होण्यास ताकद देणारे आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी भरोसे साहेब आणि जिंतूरमध्ये शिवसेना जी बीज रोवलं त्या बीजाचं मागच्या 4 महिन्यात तिकडे त्या वेळेला जावं लागलं. परंतु आता पुन्हा मी एक विनंती तुम्हा सर्वांना करेन की आता परत त्यानंतर जिंतूर या ठिकाणी जो सत्कार ठेवला त्या अनुषंगानं या ठिकाणी खासदार संजय जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यासोबतच गणेशजी कागडे शर्माजी, त्यासोबतच आमचे राठोडजी, आमचे विजयराव इथं उपस्थित असलेल्या कृष्णा, सर्व या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक साहेबांनी खरोखरच निर्णय हा देशाच्या हितासाठी, त्यासोबतच महाराष्ट्राच्या हितासाठी आणि परभणी लोकसभेच्या हितासाठी हा निर्णय घेतला. या ठिकाणी महायुतीमध्ये जरी असलं तरी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपला सुद्धा पक्ष हा रस्त्यावरचा पक्ष आहे आणि आपणही या ठिकाणी सांगतो आरेला कार्याचीच भूमिकेनं आपण उत्तर दिलं पाहिजे. तरी आपण मी तुम्हाला सांगतो तुमच्या पाठीशी खासदार साहेब पण आहे आणि मी पण आहे. निश्चित आपण येणाऱ्या काळामध्ये कोणालाही न घाबरता या ठिकाणी आपण आपल्या पक्षाची या ठिकाणी बाजू धरून या ठिकाणी काम करत राहू असं या ठिकाणी मी वाईदरबारी थांबतो. सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, उपस्थित सर्व मित्रांनो, जरांगे पाटील या जरांगे माननीय मुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे लोकसभेतील सहकारी खासदार श्रीकांतजी शिंदे हे परभणीला येत आहे आणि शेतकरी संवाद मेळावा या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे. परभणीमध्ये स्टेडियमवर तो कार्यक्रम होणार आहे. आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती असणार आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं जिंतूर तालुका पुन्हा एकदा आपल्याला भगवामय करून शिवसेना काय आहे 1989ला आपण शिवसेनेचा पहिला खासदार पहिल्याच वर्षी अशोकराव देशमुख साहेब कुंबळेचे त्यांच्या रूपानं आपण दिलाय. ते शिवसेना जिंतूरमध्ये कशी दुखावलेली होती आणि पुन्हा एकदा आपल्याला एक चांगले दिवस शिवसेनेच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी जिंतूरमध्ये आल्याचे चित्र निर्माण करायचं. त्यासाठी आपल्या सगळ्यांना जबाबदारीनं काम करायचं. आता तुम्हाला बळ देण्याची वेळ आलेली आहे. ती बळ घ्यायचा प्रसंग आहे. अशा वेळी आपण तन्मन धनानं अंग झोपून प्रवाहामध्ये कामाला लागलं पाहिजे.
शिवाजी महाराज जन्माला सगळ्याला यावं, शेजारी आपल्या नको. ही भूमिका जर आता आपण बाजूला ठेवली पाहिजे. आपल्याला चांगलं काम करायचं. आता महायुतीचा धर्म आहे ते आपण पाळू, परंतु आपला पक्ष वाढवायला आपल्याला कोणाची बंधन नाही. आपण आपला पक्ष कसा एक नंबरला आणता येईल ह्याची मेहनत केली पाहिजे. आता आपल्याजवळ सगळ्याच प्रकारची माणसं आहेत, त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जर संघटित होऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण आता संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचा आहे, विकासात्मक काम करायचं आहे. आम्ही सगळ्यांनी जी भूमिका घेतली आहे ती विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घेतली आहे. आता आम्ही विरोधी पक्षात राहून मी बघितलं, सगळं आयुष्य विरोधी पक्षात गेले आमचं. सत्ताधारी आम्हाला काय मदत तयार नव्हतं. काम तर झालं पाहिजे. बबलूला वाटतंय, संदीपला वाटतंय, इकडं आमच्या कुंभारीवाल्याला चौधरीला वाटतंय की बा आमचं काहीतरी काम झालं पाहिजे, आमच्या गावात काहीतरी काम झालं पाहिजे, आम्हाला काहीतरी मदत मिळाली पाहिजे. आता आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येईल? मग सगळे म्हणले चला आडात उडी मारू, तर पोऱ्यात काढता येईल. आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्याची जी काही भावना होत्या त्या भावनेचा विचार करून सगळ्यांच्या राईनुसार आपण शिंदे साहेबांसोबत शिवसेनेत काम करण्याचा निश्चय केला, निर्धार केला. आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला. आता सगळ्यांचा सामूहिक प्रवेश उद्याच्या 7 तारखेला आपण सगळे करून जुनं नवं न करता आपण सगळ्यांनी एक शिवसेना म्हणून जी बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना 1989च्या निवडणुकीत अशोकरावच्या रूपानं आपल्याला मिळालेलं शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेनेला मिळालेली राजकीय मान्यता, तेव्हापासून आजपर्यंत आपण धनुष्यबाणाशिवाय दुसरं काही बघितलं नाही. पहिली वेळेस आपल्याला 2024ला मशाल या चिन्हावर लढा लागला. सगळे चिन्ह नवे होते, मशाल आणि शिट्टी. शिट्टीवाल्याची शिट्टी वाढवून सगळ्याच्या तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आणि आता पुन्हा आपण धनुष्यबाण हाती घेतलाय. त्या धनुष्यबाणाच्या रूपानं बाळासाहेबांनी हा शिवसेनेचा जिल्हा पालिकेला कायम ठेवला. त्याला कायम ठेवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळेजण मिळून एक चांगल्या प्रकारची शिवसेना या जिल्ह्यात शिवली राहील. ऑलरेडी आहे, थोडं बहुत जिंतूरमध्ये कमी जास्त होईल, कसे भरून काढायचे. आता आपल्याकडं साहेब आहेत, आठवड्यांना येऊ इच्छितात, गणेशरावची तयारी झाली आहे, जरांगे पाटील आहेतच. त्यामुळं आपण सगळेजण मिळून येतील. तुम्ही आला तुमच्या सोबत आणि जे येणार नाही त्याच्याशिवाय ही परंपरा आहे. हे ते आपला, जे विरोधात आहे ते ठीक आहे, तुझं तुला लक लाभ हो, आमचा आम्हाला लक लाभ हो. त्यामुळं आज आम्ही शिवसेनेत होतो. आम्ही मुसलमानाचा महापौर केला, एवढंच नाही मुसलमानाचा आमदार सुद्धा केला. त्यामुळं आम्ही एवढी भूमिका स्पष्ट घेणारी माणसं आहोत. ज्याच्यासोबत बसलोत त्याच्यासोबत इमानदारीने बसायचं, ज्याच्यासोबत विरोधात आहेत त्याची बरोबर ठोकायची. हे आमचा सोबत हे ते आपला, जे विरोधात आहे ते ठीक आहे, तुझं तुला लक लाभ हो, आमचा आम्हाला लक लाभ हो. त्यामुळं आज आम्ही शिवसेनेत होतो. आम्ही मुसलमानाचा महापौर केला, एवढंच नाही मुसलमानाचा आमदार सुद्धा केला. त्यामुळं आम्ही एवढी भूमिका स्पष्ट घेणारी माणसं आहोत. ज्याच्यासोबत बसलोत त्याच्यासोबत इमानदारीने बसायचं, ज्याच्यासोबत विरोधात आहेत त्याची बरोबर ठोकायची. हे आमचा